दिवसाची सुरुवात यशूबरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे. एक कोल्हा असतो आणि तो एका जंगलामध्ये राहत असतो आणि त्या जंगलाच्या मधून एक नदी वाहत असते आणि त्या नदीवर एक दगडाचा पूल बांधलेला असतो आणि हा पूल जो असतो हा खूप जुना असतो, दगडांनी बांधलेला असतो आणि त्या पुलाखाली त्यांनी त्या कोल्ह्याने एक जागा तयार केलेली असते दगडांच्या कपारीमध्ये अशी, आणि तो त्या ठिकाणी राहत असतो. त्याच्यामुळे थंडी वाऱ्यापासून त्याचं संरक्षण व्हायचं. नदीतच पाणी तो प्यायचा, बाहेर जंगलात जाऊन काहीतरी खावायचा आणि सगळं काही त्याचं आरामशीर चाललं होतं. आणि एक दिवस अचानक त्याला काही माणसांचा आवाज बाजूने यायला लागतो आणि तो बाहेर येतो. बाहेर आल्यावर बघितलं तर काही बरीच माणसं हातामध्ये सगळे टिकाव फावडे आणि ते सगळं हत्यारे घेऊन ते पुलाकडे येत होते. आणि नंतर त्यांच्या बोलण्यावरून त्याला असं दिसलं, म्हणजे असं त्याला समजलं की हा पूल आता काही थोडासा ते पाडणार आहेत. जो भाग थोडासा कमकुवत झाला आहे किंवा ढासळायला लागला आहे तो भाग पाडून त्या ठिकाणी नवीन प्रकारे ते रिपेअर करणार आहेत किंवा बांधणार आहेत. आणि ह्या कोल्ह्याला वाटलं की आता कसं काय आपलं होईल. आणि ते काम करत असताना अचानक त्या ठिकाणी ते दगड पडले आणि नेमकं जो कोल्हा त्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी ते मोठे मोठे दगड पडले, ढासळून पडले आणि ते कोल्ह्याचं घर जे आहे हे सगळं त्या दगडांनी बुजून गेलं. आणि ह्या कोल्ह्याला खूप वाईट वाटलं आणि त्याला वाटलं की हे मी इतका आरामात राहत होतो आणि आता हे अचानक कसं काय झालं. आणि तो खूप निराश झाला आणि त्या ठिकाणून तो जंगलामध्ये चालत चालत निघाला. निराश अवस्थेमध्ये तो चालत राहिला. असे काही दिवस थोडंसं कुठेतरी थांबायचा, खायचा, परत पुढे चालायचा. आणि एक दिवस अचानक त्याला समोर एक सुंदरशी नदी वाहत असताना दिसली. त्या नदीच्या बाजूला खूप सारे फुलं होती आणि फळांची झाडं होती आणि बाजूलाच एक दगडाची अशी कपारी होती आणि तो धावत त्या ठिकाणी गेला. त्या कपारीमध्ये त्यांनी बघितलं तर कपारी रिकामी होती, त्यामध्ये कोण नव्हतं. आणि त्याला खूप आनंद वाटला. प्रथम त्याने आराम केला आणि त्यानंतर त्याचं जीवन जे आहे त्या ठिकाणी खूप सुखी झालं. कारण त्या ठिकाणी नदी होती, फुलांची झाडं होती, त्याला त्या ठिकाणी खायला मिळत होतं आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला ते ठिकाण मिळालं. आणि त्यांनी एक विचार केला की मी ज्या ठिकाणी होतो जर त्याच ठिकाणी राहिलो असतो तर आता जे हे इतकं सुंदर ठिकाण आहे ते मला मिळालं नसतं. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं. एका स्थिर जीवनामधून किंवा आपण म्हणतो एक ठिकाणी सेटल झालेलो असताना अचानक आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडतात. आपली एक तर बदली होते, आपण दुसरीकडे जातो. कधीकधी राहतं घर जे आहे हे सोडून आपल्याला दुसरीकडे जावं लागतं किंवा अनेक आपल्या जीवनामध्ये असे बदल होतात की जे आहे ते सोडून आपल्याला दुसरं काहीतरी करावं लागतं. आणि अशा वेळेस आपल्याला ते सोडताना असं दुःख वगैरे होतं. परंतु लक्षात घ्या की देव जे करतो ते चांगल्यासाठी करत असतो. बदल जे घडवत असतो ते देव चांगल्यासाठी करत असतो. अब्राहमाचं जर उदाहरण बघितलं आपण तर अब्राहम त्या ठिकाणी जिथं होता, त्याचा कबिला होता आणि ज्या ठिकाणी तंबू होते आणि सर्व काही चांगलं होतं. परंतु देवाने सांगितलं मी सांगेन त्या देशात तू जा. पवित्र शास्त्राचं मधील वचन असं सांगतं की देवाच्या आज्ञेनुसार अब्राहम निघाला. आणि पुढचं वचन खूप महत्त्वाचं आहे. तो कुठे निघाला हे त्यालाही ठाऊक नव्हतं. बघा, परंतु जे होतं ते स्थिरावलेलं त्याचं जीवन होतं ते सोडून तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी निघाला. कारण परमेश्वराने त्याला वचन दिलं होतं की तुझी संतती मी वाळूच्या कणाइतकी करीन. आज तीच संतती आपण आहोत. परमेश्वर आपल्याला अनेक ठिकाणी जीवनामध्ये आपल्याला जर बदल घडवत असेल तर विश्वास त्याच्यावर ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा, विश्वासामध्ये दृढ राहा. कारण देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो.
आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र ह्याचा 8वा अध्याय 28व वचन, रोमन्स चॅप्टर 8 अँड वर्स 28. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यास सर्व काही त्याच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.